Good morning, class. How is it going? How are you all? Welcome to our education platform in current electricity part 10th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 10व्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो एक नवीन डिव्हाइस की ज्याचं नाव होतं पोटेन्शिओमीटर. या पोटेन्शिओमीटरचा वापर आपण सेलचं EMF कंपेअर करण्यासाठी आणि सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी करणार आहोत. पण मग ज्यावेळेस मी त्या डिव्हाइसचा यूज करते आहे, मी ज्यावेळेस त्याचं ॲप्लिकेशन स्टडी करते आहे, त्यावेळेस एक साधीशी गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की आपण ते डिव्हाइस कोणत्या तत्वावर काम करतं, कोणत्या प्रिन्सिपलवर ते वर्क करतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. म्हणून आपण सगळ्यात पहिला पॉईंट मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. आणि ते प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने ठाऊकही झालं की पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस टू एंड्स ऑफ वायर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन दोज 2 पॉईंट्स. दोन एंडच्या अक्रॉस, 2 पॉईंटच्या अक्रॉस, वायरच्या 2 पॉईंटच्या अक्रॉस अप्लाय केलेलं पोटेन्शियल डिफरन्स हे त्या 2 पॉईंटच्या मध्ये असलेल्या वायरच्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे अगदी साध्या अशा तत्वावरती हा पोटेन्शिओमीटर काम करतो. ते तत्व म्हणजे तुम्ही लेंथ वाढवली की त्या लेंथच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा वाढतं. म्हणजे ॲज पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस एंड्स ऑफ वायर एनी 2 एंड्स ऑफ वायर इन्क्रीजेस, लेंथ बिटवीन 2 पॉईंट्स ऑल्सो इन्क्रीजेस. लेंथ वाढली, पोटेन्शियल डिफरन्स वाढणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स वाढतंय याचा अर्थ लेंथ वाढलेली असणार आहे. आणि लेंथ कमी झाली की पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा काय होणार आहे तर कमी होणार आहे. या तत्वावर हा पोटेन्शिओमीटर काम करतो. तर आता मी त्याची ॲप्लिकेशन शिकणार आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये जे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे ते आहे कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ सेल्स. बघा, टू कंपेअर EMF ऑफ सेल्स पोटेन्शिओमीटर कॅन बी यूज्ड. आपल्याला 2 सेलचं EMF कंपेअर करायचं आहे. EMF मोजतो म्हणजे ॲक्च्युअली तो EMF कंपेअर करतो. पोटेन्शिओमीटर EMF ऑफ सेल कंपेअर करतो. तर कंपॅरिझन करायचं म्हणजे आता सर्किटमध्ये 2 सेल्स हव्यात की ज्या 2 सेल्स तुम्हाला दिसत आहेत सर्किटमध्ये ड्रॉ केलेल्या. सगळ्यात पहिल्यांदा सर्किट बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं किती अवघड सर्किट आहे, मी हे कसं ड्रॉ करणार. तर ज्यावेळेस आपल्याला हे सर्किट समजतं त्यावेळेस मग त्याच्यामध्ये काही अवघड असं राहत नाही. ठीक आहे. पोटेन्शिओमीटर दिसतो कसा, एका बोर्डवर 10 मीटरची वायर 1 मीटरच्या सेगमेंटने कशी फिक्स केलेली आहे हे मी माझ्या 4थ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या 4थ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पोटेन्शिओमीटर पाहिला आहे. ठीक आहे. मग जर तुम्हाला वाटलं की विसरल्यासारखं होतंय तर तो 4 नंबरचा व्हिडिओ पुन्हा बघायचा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल की पोटेन्शिओमीटर आहे कसा. 2 मीटर, 4 मीटर, 8 मीटर, 10 मीटर अशा वायर सेगमेंटमध्ये हा पोटेन्शिओमीटर तयार केला जातो. ठीक आहे. एक अखंड युनिफॉर्म एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असलेली वायर पोटेन्शिओमीटर तयार करण्यासाठी वापरली जाते, युटिलाइज केली जाते. मग बघा, 2 सेल दिसत आहेत आपल्याला की ज्यांचं EMF मला कंपेअर करायचं आहे. पहिला सेल मला दिसतोय E1 की ज्या सेलचं EMF E1 ने मी रिप्रेझेंट केलेलं आहे आणि जो दुसरा सेल मला दिसतोय त्याचं EMF मी E2 ने रिप्रेझेंट केलं आहे. E1 ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करत असतो हा टू कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ 2 सेल्स बाय युझिंग पोटेन्शिओमीटर, त्यावेळेस हा E1 EMF असलेला सेल म्हणजे लेकलांच सेल असतो आणि दुसरा जो असतो की ज्याचं EMF E2 आहे तो असतो डॅनियल सेल. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात की एक लॅकलांच सेल आहे आणि एक डॅनियल सेल आहे आणि ह्या दोन्हीही सेलचं EMF आपल्याला काय करायचं आहे, कंपेअर करायचं आहे. कोणाचा वापर करून तर पोटेन्शिओमीटरचा वापर करून. ठीक आहे. सर्किट तुम्हाला समजावून सांगते आधी म्हणजे हे सर्किट तुम्हाला अवघड वाटणार नाही. बरोबर आहे. बघा, या सर्किटमध्ये एक बॅटरी आहे किंवा ज्याला ॲक्युम्युलेटर किंवा ज्याला तुम्ही ड्रायव्हर सेल असं सुद्धा म्हणू शकताय. बघा, मी कॅपिटल B ने बॅटरी रिप्रेझेंट केलेली आहे. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. ॲक्च्युअली बॅटरी म्हणत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की सेलचं जे सिरीज कॉम्बिनेशन आहे म्हणजे मी एक सेल कनेक्ट केला त्याचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, मी दुसरा सेल कनेक्ट केला
मी तिसरा सेल कनेक्ट केला आणि 3 सेलने मिळून काय तयार झाली तर बॅटरी तयार झाली. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. मग तसंच की 2 किंवा 2पेक्षा जास्त सेलचा सेरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे तर बॅटरी आहे. आणि तशी बॅटरी आपण इथं कुठं वापरलेली आहे तर सर्किटमध्ये या भागामध्ये वापरलेली आहे. ही आहे प्लग की. की प्रेस केली की सर्किटमधून करंट फ्लो होतो, की काढून घेतली की सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. म्हणजे ही जी प्लग की आहे ती सर्किटमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ करण्याचं एका स्विचसारखं काय करते, काम करते. हा आहे रिओस्टॅट. रिओस्टॅटचं हे एक फिक्स टर्मिनल आहे की जे कीला कनेक्ट केलेले आहे. कीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं टर्मिनल नसतं. कीच्या एका टर्मिनलला काय जोडलं तर रिओस्टॅटचं फिक्स टर्मिनल. रिओस्टॅटचं दुसरं टर्मिनल तुम्ही बघताय फिक्स टर्मिनल की जे मी मोकळंच सोडून दिलं आहे. सर्किटमध्ये ते कुठंही कनेक्ट केलेलं नाही. आणि रिओस्टॅटचं जे व्हेरिएबल टर्मिनल आहे ते मात्र कुठं जोडलेलं आहे तर या पॉईंटपाशी जोडलेलं आहे. ठीक आहे. मी याला म्हणते पॉईंट ए आणि याला म्हणते पॉईंट बी. या ए आणि बीच्या मध्ये तुम्हाला काय दिसतंय तर तुम्हाला 4 मीटरची वायर दिसते. बघा कुठं दिसते, मी दाखवते तुम्हाला. हे पहा, इथून ही वायर स्टार्ट झाली. इथं ती सोल्डर केलेली आहे, फिक्स्ड केलेली आहे कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या स्ट्रिपला. आणि तिथून ती स्ट्रेच केली एका वुडन बोर्डवरती इथंपर्यंत. इथून इथंपर्यंत तिची लेंथ झाली 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. पुन्हा इथं एक कॉपरची किंवा ॲल्युमिनियमची स्ट्रीप आहे, तिथं तिला सोल्डर केली आणि वळवून आणली. अखंड वायर आहे, ती ब्रेक केलेली नाही, ती कुठंही तोडलेली नाही आहे. ती अखंड वायर 100 सेंटीमीटर कंप्लीट झाले की इथं 101, 2, 3, 110, 120, 130, 140 इथं तिचे पूर्ण झाले 200 सेंटीमीटर. पुन्हा इथं एक स्ट्रीप आहे, इथं ती सोल्डर केली, पुन्हा स्ट्रेच करून वळवून ती इथं आणली. इथं बघा 201, 2, 3, 4, 10, 220, 230, 250, 260, 270, 280, 290 इथं तिचे काय झाले 300 सेंटीमीटर कंप्लीट झाले. मग इथून पुन्हा ती सोल्डर करून वळवून आणली. इथं 301, 2, 3, 10, 320, 330, 340, 50, 60, 70, 80, 90 इथं पूर्ण झाले 400 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय केलं आहे 400 सेंटीमीटरची किंवा मग तुम्ही म्हणा की 4 मीटरची वायर आहे आणि ती अनब्रेक्ड अशी वायर आहे, न तोडलेली ती वायर आहे, युनिफॉर्म आहे, अखंड आहे. आणि ती ए पासून 100 सेंटीमीटरच्या सेगमेंटमध्ये 4 वेळा काय केलेली आहे तर गुंडाळलेली आहे एका वुडन बोर्डवरती. की जो ए पॉईंट आहे तो त्या वायरचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि जो बी आहे तो त्या वायरचा एंड पॉईंट आहे. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने पॉईंट ए पासून एका वुडन बोर्डवरती 1 मीटरच्या किंवा 100 सेंटीमीटरच्या सेगमेंटमध्ये ज्यावेळेस मी 4 मीटरची वायर कनेक्ट करते ए पासून बी पर्यंत, हे एका वुडन बोर्डवरती केलं गेलेलं काम आहे 4 मीटरची वायर अटॅच करण्याचं. आणि मग मी त्याला म्हणते की हे काय आहे, हा कसला बोर्ड आहे तर हा आहे पोटेन्शिओमीटर. कळलं तुम्हाला पोटेन्शिओमीटर कसा तयार झाला. मग ह्या पोटेन्शिओमीटरला मी बाहेरून बॅटरी, की आणि रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. पोटेन्शिओमीटरची वायर जिथून स्टार्ट होते तिथं मी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कीला मी म्हटलं की प्लग कीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नसतं. कीच्या एका टर्मिनलपाशी कनेक्ट केलं, कीच्या दुसऱ्या टर्मिनलपाशी रिओस्टॅटचा फिक्स्ड टर्मिनल कनेक्ट केला, रिओस्टॅटचा दुसरा फिक्स टर्मिनल मी तसाच सोडून दिला. आणि रिओस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल कुठं जोडलं तर पोटेन्शिओमीटरच्या दुसऱ्या एंड पॉईंटपाशी, की ज्याला आपण म्हणतोय पॉईंट बी. आलं आहे लक्षात तुमच्या. मग मी इथं 4 मीटरची वायर काढली. तुम्ही म्हणाल की दाखवत असताना तर बोर्ड आम्हाला 10 मीटरचा दाखवला आहे आणि मग आता डायग्रॅममध्ये वायर काढत असताना मात्र 4 मीटरची काढलेली आहे. तर असं नाही. हा जो पोटेन्शिओमीटर आहे तो 2 मीटर, 4 मीटर, 8 मीटर, 10 मीटर वायरच्या 1 मीटरच्या सेगमेंटमध्ये अवेलेबल असतो. पण मग मी 4 मीटरचा इथं का वापरला तर डायग्रॅम काढतो ज्यावेळेस आपण सर्किट डायग्रॅम, त्यावेळेस त्या सर्किट डायग्रॅममध्ये हे 4 मीटर पटकन ड्रॉ केले जातात. बघा ना, नाहीतर तुम्हाला ह्या 10 लाईन्स ड्रॉ कराव्या लागल्या असत्या, हो की नाही. मग ज्यावेळेस आपण थेरॉटिकल एखादा प्रश्न अटेम्प्ट करतोय त्यावेळेस मग तुम्ही 2 मीटरची वायर काढा, 4 मीटरची काढा, 8 मीटरची काढा किंवा 10 मीटरची काढा, काही फरक पडणार नाही आहे. म्हणून आपलं सर्किट चांगलं दिसावं आणि ते पटकन काढलंसुद्धा जावं. जर 2 मार्कांचा ड्रॉ नीट लेबल्ड डायग्रॅम फॉर पोटेन्शिओमीटर
टू कम्पेअर EMF ऑफ सेल्स असा जर प्रश्न आला आपल्याला तर ही डायग्राम आपल्याला पटकन ड्रॉ करता यावी म्हणून मी काय केलं इथं तर 4 मीटरची वायर फक्त ड्रॉ केली. ठीक आहे. मग आता बघा होतंय काय तुम्हाला असं लक्षात आलं की ए आणि बीच्या अक्रॉस आपण काय करतोय तर ह्या बॅटरीच्या थ्रू पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतोय. ह्या अखंड सर्किटमधून करंट सेंड करून नेण्याचं काम कुणाचं आहे तर या ड्रायव्हर सेलचं आहे किंवा ह्या बॅटरीचं आहे किंवा ह्या ॲक्युम्युलेटरचं आहे असं तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे. मग आता ह्या ए पॉईंटपासून बघा मी ब्ल्यू इंक वापरलेली आहे हे वरचं सर्किट ड्रॉ करण्यासाठी. ए पॉईंटपासून एक वायर निघाली की एका सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल तिथं कनेक्ट केलेलं दिसतंय. ए पॉईंटपासून अजून एक वायर जाते की जी कुठं जाते तर पहिल्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जाते. म्हणजे पहिलं सेल आणि दुसरं सेल दोघांच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कोण जोडलेलं आहे तर पोटेन्शियोमीटरचं ए टर्मिनल जोडलेलं आहे आणि हे ए टर्मिनल बॅटरीच्या सुद्धा कुठं जोडलेलं आहे तर पॉझिटिव्ह टर्मिनललाच जोडलेलं आहे. येतं आहे का तुमच्या लक्षात? सगळे पॉझिटिव्ह टर्मिनल सर्किटमधले कुठं आहेत तर ए पॉईंटपाशी आहेत आणि सगळे निगेटिव्ह टर्मिनल कुठं आहेत तर पॉईंट बी पाशी आहेत. म्हणजे हा ए पॉईंट हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियलला आहे आणि हा पोटेन्शियोमीटरचा बी पॉईंट हायर निगेटिव्ह पोटेन्शियलला आहे. ठीक आहे. मग बघा आपल्याला EMF तर कम्पेअर करायचं पण 2 सेल सर्किटमध्ये ॲट ए टाईम आपण वापरत नाही. येतं आहे का तुमच्या लक्षात? एक तर तुम्ही पहिला सेल वापरून रीडिंग घ्यायची किंवा तुम्ही दुसरा सेल वापरून रीडिंग घ्यायची. आलं आहे तुमच्या लक्षात? मग आत्ता इथं सर्किटमध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला ह्या 2 सेल्स आहेत. पहिल्या सेलचं EMF E1 दुसऱ्या सेलचं EMF E2. इथं एक प्लग की सारखी की दिसतीये तुम्हाला. मी इथं लिहिलं K1 इथं लिहिलं K2. इथं त्या प्लग कीचं एक टर्मिनल आहे. ही कोणती की आहे तर ही आहे 2 वे की. ठीक आहे. ही आहे 2 वे की. म्हणजे ही काय करते बघा इथं जर मी सपोज कनेक्शन केलं इथं आणि हे कनेक्शन मी ओपन ठेवलं तर याचा अर्थ असा आहे आत्ता सर्किटमध्ये फक्त ही E1 EMF असलेली कीच कनेक्ट झालेली आहे. दुसरी जी सेल आहे ती सर्किटमध्ये कनेक्ट झालेली नाही. ठीक आहे. जर मी आता असं केलं तर बघा इथं कॉन्टॅक्ट झालेला दिसतोय का की K1 कशी आहे आता तर ओपन आहे आणि K2 मात्र कशी आहे तर क्लोज्ड आहे. म्हणजे आता सर्किटमध्ये हे जे सर्किट आहे हा जो पाथ आहे तो फक्त काय आहे तर ऑन आहे. बरोबर आहे. हा जो वरचा पाथ आहे त्यामधून करंट फ्लो होत नाही. आलं लक्षात तुमच्या? आपण आता थोड्या वेळापुरतं असं मानूया की आपण K1 क्लोज्ड केलेली आहे. क्लोज केलेली दिसते बघा इथं कॉन्टॅक्ट झालेलं दिसलं तुम्हाला हो की नाही. आणि K2 मात्र काय दिसतीये तर ओपन दिसतीये. याचा अर्थ असा की हा E2 आता इथं कनेक्ट तर केलेला आहे म्हणजे ही सेल तर इथं आहे मात्र ही सेल काही सर्किटमध्ये करंट सेंड करत नाही. ॲक्च्युली आपण याला असं म्हणू शकतो की कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ सेल्स बाय सेपरेट मेथड. ही सेपरेट मेथड आहे असं मी का म्हणू शकते तर मी सर्किटमध्ये ॲट ए टाईम एकच सेल वापरते मी दुसरा सेल वापरत नाही. कळतंय का तुम्हाला? म्हणजे मी आता पहिल्यांदा फक्त हा E1च वापरेल. मी काही E2 वापरणार नाही आणि दुसऱ्या वेळेस मात्र मी हा E1 काय करून टाकील ओपन करून टाकील. फक्त सर्किटमध्ये कोण असेल तर ही E2चं सेल असेल. बघा आता होतंय काय ह्या बॅटरीचं किंवा ह्या ॲक्युम्युलेटरचं किंवा ह्या ड्रायव्हर सेलचं काम काय आहे तर अखंड सर्किटमधून करंट फ्लो करणं. बरोबर आहे. मग आता कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट कसा असेल ह्या ड्रायव्हर सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट असा येईल वायरमधून जाईल पोटेन्शियोमीटरच्या बी पाशी येईल. बी पासून कुठे येईल रिओस्टॅटच्या व्हेरिएबल टर्मिनलमधून तो कुठे येईल तर त्याच ड्रायव्हर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. पण फक्त पोटेन्शियोमीटरच्या वायरमधूनच करंट फ्लो झाला आणि इथल्या वायरमधून करंट फ्लो होत नाही असं नाही होते. म्हणजे इथं तर ही E2 तुम्ही सुरुवातीला ही जी सेल आहे ती ओपन करून ठेवलेली आहे म्हणजे कॉन्टॅक्ट नाही होत आहे तिचा म्हणून आपण हिचा विचार नको करूयात आता.
ठीक आहे. या 2 वे कीचा वापर करून तुम्ही आता सध्या सर्किटमध्ये फक्त एकच सेल कनेक्ट केली आणि ती सेल म्हणजे कोणती तर E1. ठीक आहे. मग आता होईल काय बघा, तर ही जी बॅटरी आहे किंवा ड्रायव्हर सेल जिला मी म्हणते, ती ड्रायव्हर सेल पॉझिटिव्ह टर्मिनलपासून आलेला करंट इथं सुद्धा इकडं या EMF ऑफ सेल E1 की जिचं EMF E1 आहे तिच्याकडं सुद्धा पाठवण्याचा काय करेल, प्रयत्न करेल आणि हे सर्किट इथं काय होईल तर कंप्लीट होईल. पण मग आता होतं काय तुम्हाला मी सांगते. ही सेल E1 सर्किटमध्ये कनेक्ट आहे. सेलचं काम काय आहे तर करंट सेंड करणं. मग ही E1 सुद्धा काय करते तर करंट सेंड करते आणि डायरेक्शन मात्र कुठली असेल तर ही अशी असेल. बरोबर आहे. सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे. बरोबर आहे. म्हणजे या ड्रायव्हर सेलने पाठवलेल्या करंटला बरोबर अपोजिट डायरेक्शनने काय करते तर ही सेल करंट सेंड करते. आलं का लक्षात तुमच्या. मग आता आपण काय करतो बघा, जिथं मी जे लिहिलेलं आहे तिथं तुम्हाला माहिती आहे की इथं D पॉईंट असतो. जे मी का लिहिलं तर तिथं स्लायडिंग जॉकी आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून. तर तो स्लायडिंग जॉकी आपण हातामध्ये घ्यायचा. पेनसारखं दिसणारं डिव्हाइस आहे, त्या 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ते हातामध्ये घ्यायचं आणि स्ट्रिक्टली A पॉईंटपासून आपल्याला B पॉईंटकडे यायचं. तो स्लायडिंग जॉकी वायरवरून स्लाईड करायचा नाही, असा ढकलायचा नाही आहे तो वायरवरून. तो जस्ट वायरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे एवढा तो टॅप करायचा वायरवर. ठीक आहे. जोरात टॅप करायचा नाही, नाहीतर वायरचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे आपण म्हणतो युनिफॉर्म असायला पाहिजे, तो युनिफॉर्म राहणार नाही जर तुम्ही फार जोरात टॅप केलं ना तर. मग मी थोड्या थोड्या अंतरावरती टॅप करत पुढं जाते आणि मी गॅल्व्हॅनोमीटरकडे पाहते. तर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतोय, म्हणजे याचा अर्थ सर्किटमधून काय होतोय, करंट फ्लो होतोय. मग या वायरवर, पहिल्या वायरवरती मला नाही मिळाला, मग मी दुसऱ्या वायरवर हळूहळू तो स्लायडिंग जॉकी टेकवत इथंपर्यंत आले. सपोज इथं झाला 100 सेंटीमीटर आणि इथं आहे 160 सेंटीमीटर. A पॉईंटपासून D पॉईंटपर्यंतची लेंथ मोजायची. इथं 100 कंप्लीट होतील, इथं 10, 20, 30, 40, 50, 60 असं 160 सेंटीमीटर होतील. मग ही झाली आपली पहिली बॅलन्सिंग लेंथ, जिला मी काय म्हणेल L1 असं म्हणेल. येतं का लक्षात तुमच्या. मग काय झालं, हे 160 सेंटीमीटरला इथं स्लायडिंग जॉकी टेकवल्यानंतर ज्यावेळेस मी गॅल्व्हॅनोमीटर पाहिला त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरने नल डिफ्लेक्शन शो केली, 0 डिफ्लेक्शन शो केली. याचा अर्थ काय तर जेवढं काम या ड्रायव्हर सेलने करंट सेंड करण्यासाठी केलं कुठं टुवर्ड्स सेल E1, तेवढंच काम सेल E1ने काय केलं, या करंटला अपोज करण्यासाठी केलं. आणि म्हणून गॅल्व्हॅनोमीटरने काय केली तर नल डिफ्लेक्शन दाखवली. बरोबर आहे. म्हणजे जेवढं काम हिने केलं तेवढंच काम हिने सुद्धा केलं. जेवढं काम ड्रायव्हर सेलने केलं तेवढंच काम ह्या सेल E1ने सुद्धा केलं. म्हणून ह्या ड्रायव्हर सेलच्या पोटेन्शियल डिफरन्स इतकंच काम कोणाचं असणार आहे तर या सेलच्या EMFचं असणार आहे. म्हणजे मी व्हीलाच काय लिहू शकणार आहे, E असं लिहू शकणार आहे. म्हणजे ह्या ड्रायव्हर सेलचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय आहे तर या पहिल्या सेलचं EMF म्हणजे काय असणार आहे तर E1 असणार आहे. म्हणजे V = E. सिच्युएशन कुणामुळे येणार आहे तर ह्या ड्रायव्हर सेलने आणि ह्या E1ने एकमेकींच्या अपोजिट डायरेक्शनने करंट सेंड करण्याचं जे काम केलेलं आहे आणि त्यामुळं गॅल्व्हॅनोमीटरने ज्या ठिकाणी मला 0 डिफ्लेक्शन दाखवलेली आहे त्या ठिकाणी ड्रायव्हर सेलच्या पोटेन्शियल डिफरन्स इतकं EMF कुणाचं तयार झालेलं आहे तर या पहिल्या सेलचं तयार झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे V = काय आहे तर E1 आहे. मग आता L1 तुम्हाला मिळाला, आपण इथंच थांबायचं नाही तर आपण काय करायचं, आता दुसरं एक रिडिंग घ्यायचं. मग दुसऱ्या रिडिंगसाठी दुसरं सेल सर्किटमध्ये पाहिजे. पण मग आता दुसरं सेल ज्यावेळेस मी सर्किटमध्ये जोडते त्यावेळेस मला पहिलं सेल मात्र तिथं नको. मग हे कनेक्शन मी काढून टाकलं. म्हणजे मी K1 काय केला होता तर ओपन केला आणि K2 काय केली तर क्लोज केली. दुसरी की क्लोज केली. म्हणजे आता सर्किटमध्ये कोण आहे, हा ड्रायव्हर सेल आणि तिने पाठवलेलं करंट. हे खालचं सर्किट तर अस्तित्वात आहेच, पण वरच्या सर्किटमध्ये फक्त कोण आहे
तर ए टर्मिनलपासून E2 आणि हा गॅल्व्हनोमीटर आणि ही स्लायडिंग जॉकी. ठीक आहे. हा E1 आणि ही K1 आपल्या सर्किटचा भाग नसेल. ज्यावेळेस आपण 2 वे कीचा वापर करून काय केलेला आहे, K2 क्लोज केलेला आहे आणि K1 ओपन केलेला आहे. आलं लक्षात. मग आता पुन्हा सुरुवात करायची. स्लायडिंग जॉकी हातामध्ये घ्यायचा आणि पुढं 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 जायचं. आता समजा मला डिफ्लेक्शन अशी मी आले शोधत शोधत आणि मग मला इथं डिफ्लेक्शन मिळालं. मग ही पहिली वायर झाली. ही आपली पोटेन्शिओमीटरची दुसरी वायर झाली की जी इथं संपली. आणि ह्या तिसऱ्या वायरवरती मला डिफ्लेक्शन इथं मिळाली. म्हणजे आता मी म्हणते हा सपोज 100 सेंटीमीटर कंप्लीट झाला, इथं 200 सेंटीमीटर कंप्लीट झाला, इथं 200, 1, 2, 3, 4 असं आपण करत आलो. सपोज इथं असेल आपला स्लायडिंग जॉकी की जिथं गॅल्व्हनोमीटरने आपल्याला नल डिफ्लेक्शन दाखवली, तिथं मी येऊन थांबले. त्या बॅलन्सिंग लेंथला मला L2 म्हणायचं आहे आणि मी ती मोजली तर सपोज ती येते 270 सेंटीमीटर. ती आली 270 सेंटीमीटर. म्हणजे आता इथं सुद्धा काय झालं, जसं बॅटरीने ह्या पोटेन्शिओमीटरच्या वायरमधून करंट फ्लो केला तसाच करंट तिने कुठं फ्लो केला असेल तर ह्या E2 मधून सुद्धा फ्लो करायचा प्रयत्न केला असेल. पण E2 ने सेंड केलेला करंट सुद्धा काय होतोय तर या ड्रायव्हर सेलने सेंड केलेल्या करंटच्या अपोजिट डायरेक्शनने जातोय. आणि मग असं होत असताना काय होतंय तर बॅटरीने जेवढं काम केलेलं आहे तेवढंच काम कोण करते तर ही सेल E2 सुद्धा करते. पण कशासाठी करते तर बॅटरीने सेंड केलेल्या करंटला अपोज करण्यासाठी करते. म्हणजे ह्या ड्रायव्हर सेलचं पोटेन्शियल डिफरन्स हेच कुणा इतकं असणार आहे तर ह्या सेकंड सेलच्या EMF इतकं असणार आहे. म्हणजे या ड्रायव्हर सेलचं पोटेन्शियल डिफरन्सलाच मी काय म्हणू शकते तर E2 म्हणू शकते. ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटर काय करत आहे, नल डिफ्लेक्शन दाखवत आहे. आलं का तुमच्या लक्षात. मग बघा आता आपण पोटेन्शिओमीटर वापरतोय. 2 सेल आहेत आपल्याकडं. एकीचं EMF आहे E1, दुसरीचं EMF आहे E2 आणि त्यांचं आपण काय करतोय तर EMF कम्पेअर करतोय. युजिंग पोटेन्शिओमीटर विसरायचं नाही. मग पोटेन्शिओमीटर वापरतोय तर आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर सुद्धा वापरावं लागणार आहे. आणि मग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर तुम्हाला माहीत आहे, V इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय लेंथ. बरोबर आहे ना. तुम्हाला आठवते का बघा आपण असं एक इक्वेशन मिळवलं होतं, VAC इज इक्वल टू VAB अपॉन कॅपिटल L मल्टिप्लाइड बाय L असं होतं ना ते. आणि आपण याला काय म्हटलं होतं, ह्या ब्रॅकेटमधल्या कॉन्स्टंटला आपण म्हटलं होतं पोटेन्शियल ग्रेडियंट. हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे की ज्याला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हटलं होतं. मग तेच इक्वेशन या सर्किटसाठी अप्लाय करायला मी त्याचं जनरलायझेशन केलं आणि ते असं लिहिलं, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी 2 पॉईंट्स ऑफ वायर इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय बॅलन्सिंग लेंथ ऑफ वायर. अशी लेंथ की जिथं गॅल्व्हनोमीटरने तुम्हाला काय केलेली आहे, नल डिफ्लेक्शन दाखवलेली आहे. बरोबर आहे. मग बघा आता V म्हणजे V राहत नाही. V म्हणजे V नाही. ज्यावेळेस पहिली सेल सर्किटमध्ये आहे त्यावेळेस ड्रायव्हर सेलचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय आहे तर पहिल्या सेलचं EMF आहे किंवा ते पोटेन्शियल डिफरन्स पहिल्या सेलच्या EMF इतकंच आहे की ज्यामुळे गॅल्व्हनोमीटरने काय केली, नल डिफ्लेक्शन दाखवली. ठीक आहे. मग बघा मी लिहील E1 इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय, ज्यावेळेस पहिलं सेल सर्किटमध्ये होतं त्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ आली 160 सेंटीमीटर. मग ह्या 160 सेंटीमीटरला मी रिप्रेझेंट केलं होतं L1 ने. बरोबर आहे. कधी, ज्यावेळेस आपली E1 सर्किटमध्ये कनेक्ट केलेली होती. हे झालं माझं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इक्वेशन नंबर सेकंड, ज्यावेळेस पहिली सेल आपण काढून टाकली, असा स्विच ओपन करून टाकला आणि दुसरी सेल सर्किटमध्ये कनेक्ट केली म्हणजे K2 क्लोज केली, त्यावेळेस E2 काय झालं, सर्किटमध्ये कनेक्ट झाला. मग आता ड्रायव्हर सेलचं पोटेन्शियल डिफरन्स हे E2 इतकं कधी असेल, ज्यावेळेस E2ने ह्या बॅटरीने केलेल्या कामाला, ड्रायव्हर सेलने केलेल्या कामाला काय केलं असेल, तेवढ्याच स्ट्रेंथने विरोध केला असेल किंवा अपोजिशन केलेलं असेल. मग तिने ते केलं म्हणून तर गॅल्व्हनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवली आणि दुसऱ्या वेळेस तुमची बॅलन्सिंग लेंथ आली 270 सेंटीमीटर. मग बघा V इज इक्वल टू असं लिहिण्याऐवजी मी दुसऱ्या सेलसाठी लिहिते E2 इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या वेळेची बॅलन्सिंग लेंथ L2. याला मी म्हणते इक्वेशन नंबर सेकंड. मग आता आपण काय करूयात,
इक्वेशन फर्स्ट डिवाइड बाय इक्वेशन सेकंड. मग काय होईल बरं? इक्वेशन फर्स्ट हे असं होतं, E1 इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय L1. इक्वेशन सेकंड हे होतं E2 इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय L2. आपल्याला इक्वेशन फर्स्ट डिवाइड बाय इक्वेशन सेकंड करायचं आहे. मग हे डिवायडेशन करायचं फक्त, हो की नाही? म्हणजे काय होईल? पोटेन्शियल ग्रेडियंट कॅन्सल आउट होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील? E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2. बघा, कंपॅरिझन करायचं आहे म्हणजे पहिल्या सेलच्या EMFचा दुसऱ्या सेलच्या EMF बरोबर आपल्याला काय घ्यावा लागणार आहे? तर रेशो घ्यावा लागणार आहे. आणि तो रेशो म्हणजेच पहिल्या बॅलन्सिंग लेंथचा दुसऱ्या बॅलन्सिंग लेंथ बरोबर घेतलेला काय आहे? रेशो आहे. म्हणजे 160 भागिले आपली दुसरी बॅलन्सिंग लेंथ किती आली होती? 270 सेंटीमीटर. म्हणजे 160 भागिले 270 हा जो रेशो असेल तोच म्हणजे काय असेल? तर E1 बाय E2 असेल. म्हणजे आपण अशा पद्धतीने दोन सेलचं EMF काय करू शकतोय? कम्पेअर करू शकतो युजिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर और युजिंग पोटेन्शियोमीटर. फॉर्म्युला तर बघा किती सोपं आहे. फक्त एक भागाकार करायचा आहे L1 डिवाइड बाय L2 आणि एक भागाकार करून फक्त मला दोन सेलचं EMF काय करता येतं? कम्पेअर करता येतं. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आपण जेवढे काही फॉर्म्युले शिकतोय सगळेच्या सगळे फॉर्म्युले अतिशय सोपे आहेत, एफर्टलेस आहेत, ते आपल्या सहज लक्षात राहतात आहे. फक्त कोणता फॉर्म्युला कोणत्या पॉईंटमधून आपण ॲक्वायर केला होता तेवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे? म्हणजे पोटेन्शियोमीटरच्या पहिल्या ॲप्लिकेशनमधून की ज्यामध्ये आपण कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स युजिंग सेपरेट मेथड. सेपरेट का? तर ॲट ए टाईम सर्किटमध्ये एकच सेल कनेक्ट केलेली होती, दोन्हीही सेल सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या नव्हत्या, म्हणून आपण याला काय म्हणतोय? तर सेपरेट मेथड म्हणतोय. आणि सेपरेट मेथडमधून आलेला जो फॉर्म्युला आहे तो आहे E1 बाय E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. राहील लक्षात? ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण दुसरं ॲप्लिकेशन घेऊन की ज्यामध्ये आपण EMF ऑफ सेल कम्पेअरच करणार आहोत, दोन सेलचे EMF कम्पेअर करणार आहोत. पण यावेळची जी मेथड असेल ती मात्र आज शिकलेली सेपरेट मेथड नसेल, ती असणार आहे सम अँड डिफरन्स मेथड. मग सम मेथड कधी होते, डिफरन्स मेथड कधी होते ते मी तुम्हाला शिकवेल पण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करायचं, घरीच राहायचं, सुरक्षित राहायचं. थँक्यू. टेक केअर. बाय.